हॅलो मैत्रिणींनो, SW फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर ते पेपर घेतलेला आहे, मी पेपरची डबल फोल्ड केलेला आहे, पेपर डबल घडी घातलेली आहे। तर आपल्याला बाही पाहिजे आहे आज 4 इंचाची, 4 इंच लांबीची बाही। तर बाहीचा मोंडा आहे 7.5 इंच। तर 7.5 इंच बाहीचा मोंडा आहे, त्याच्यात आपण 1.5 इंच मार्जिनसाठी, शिलाई मार्जिनसाठी ठेवणार आहोत। असं 9 इंच घेणार आहोत। तर अशा प्रकारे या बाहीचा मोंडा 9 इंच घेतलेला आहे आणि बाहीची लांबी 4 इंच बाहीची लांबी आहे आणि त्यात 1 इंच शिलाई मार्जिनसाठी, अशी 5 इंचाची बाही धरलेली आहे। तर 5 इंचावर मार्क करून आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आखून घेतल्यानंतर एक्स्ट्रा पेपर जो आहे तो कट करून घेणार आहे मी, कारण लांबीला छोटी बाही असल्यामुळे एवढा पेपर आपल्याला लागत नाही, त्यामुळे बाकीचा पेपर कट करून टाकला। आणि इथं आपण 2 इंच घेणार आहोत। छोटी बाही असेल तर इथं 2 इंच अंतर घ्यायचं। जर लांब बाही असेल तर या ठिकाणी जास्त अंतर घ्यावं लागतं, 3 इंच घ्यावं लागतं। तर इथं 2 इंचापासून वरती आपण 2 इंचावर एक मार्क करणार आहोत आणि वरून बाहीच्या मोंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावर एक आणि 2 इंचावर एक असे मार्क करून घ्यायच्या। आणि 2 इंचाच्या मार्कपासून आपण खाली 2 इंचाची जी रेषा आहे तिथे जोडून घ्यायची, आकार देऊन घ्यायचा मोंड्याचा, पाठीमागच्या मोंड्याचा। आणि 1 इंचावर जिथं खून केलेले आहे आपण त्या ठिकाणी पुढच्या मोंड्याचा आकार द्यायचा। तर या ठिकाणी 1.5 इंच घेतलेला आहे मोंड्याचा आकार देण्यासाठी। पुढचा मोंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच अंतर घ्यायचं आणि वरच्या 1 इंचापासून ते खालच्या 2 इंचापर्यंत पुढच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा। अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे मोंड्याला आकार देऊन घेण्याची। तर ही बाही झाली आपली 4 इंच लांबीची बाही। या ठिकाणी 1 इंच पुढच्या मोंड्यासाठी आणि पाठीमागच्या मोंड्यासाठी 2 इंच घेतलेला आहे आणि या ठिकाणी 2 इंच। तर आपल्या बाहीची फिटिंग आहे 6 इंच। तर 6 इंचावर आपण एक मार्क करणार आहोत आणि 1.5 इंच मार्जिनसाठी अशा प्रकारे 7.5 इंचावर एक मार्क करणार आहोत आणि या प्रकारे दोन्ही लाईन जोडून घ्यायच्या। घेतल्यानंतर आपण पेपरची कटिंग करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण कुठलीही बाही इतक्या सोप्या पद्धतीने कटिंग करू शकतो। बाही अजिबात चुकणार नाही, मोंड्यातही बरोबर येतोय आणि ब्लाऊजही व्यवस्थित बसतो। तर अशा प्रकारे सोप्या प्रकारची कटिंग तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।